आर्थिक स्थैर्य आणण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून सातत्याने झाला। विशेषतः गेल्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या सगळ्या सहकारी संचालक मंडळाकडे नव्यानं जबाबदारी ज्या वेळेला आली त्यावेळेला संस्थेच्या कर्ज मर्यादेमध्ये वाढ करण्यामध्ये आपल्याला यश आलं। शैक्षणिक कर्ज मर्यादेमध्ये आपण वाढ करू शकलो। आकस्मिक कर्जाच्या गोष्टीच्यासाठी आपण निर्णय घेऊ शकलो आणि हे करत असताना गेल्या वर्षी बोरेला जी वार्षिक सर्वसाधारण सभा आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये झालेली होती त्या सभेमध्ये 2 निर्णय आपण घेतलेले होते। त्याच्यामध्ये ज्या शिक्षक सभासदाच्या कुटुंबामध्ये लग्न कार्य आहे त्या कुटुंबाला या संस्थेच्या वतीनं 20,000 रुपयाची मदत जी परतफेडीची मदत आहे ती एका लग्न कार्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या वर्षभरामध्ये साधारण 20 शिक्षकांना या योजनेच्या माध्यमातून लाभ झाला। त्याच्याबरोबर सभासदांचं एखाद्या कुटुंबावरती दुर्दैवी वेळ आल्यानंतर त्याचा सहाय्यक असणारा जो जामीनदाराच्या अडचणीमध्ये येतो त्याच्यासाठी आपल्याकडे गंगाजळीमध्ये तरतूद असते, पण कुटुंबाचा प्रमुख गेल्यानंतर ज्या वेळेला कुटुंब उघड्यावरती येतं त्यावेळेला त्याही कुटुंबाला आपण 1.5 लाख रुपये देण्याचा निर्णय गेल्या वर्षापासून घेतला। दैवानं 2 सभासदांचं निधन मंगेश मोरे आणि रड्ड्याचे मधुकर कांबळे गुरुजी या दोघांचं निधन झाल्यानंतर त्या कुटुंबाला मदत करण्याची भूमिका घेतली। तिसरा एक निर्णय गेल्या वर्षी घेतलेला होता। ही संस्था स्वभांडवली आहे आणि स्वभांडवली संस्थेला सभासदांच्या कडनं किंवा हितचिंतकांच्या कडनं ठेवी स्वीकारण्याचा निर्णय गेल्या वर्षभरामध्ये आपण घेतला आणि या वर्षभराच्या कालावधीमध्ये जवळपास 1 कोटी रुपयाच्या ठेवी या संस्थेकडे प्राप्त झाल्या। आपल्याकडे असणारा वसूल त्या वसुलामधनं कर्जाचं वाटप करणं हा निर्णय वेगळा आणि दुसरा एक कर्ज आपण सुरू केलं ते ठेवीच्या माध्यमातून आहे। सभासदांना 8 रुपये 40 पैसे एवढ्या दराने ही संस्था पतपुरवठा